पुलवामामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यावरून शिवसेनेने सामनामधून मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतलाय। ठोकून काढा, सैतानी राष्ट्रावर हल्ला करून बदला घेण्याची हीच वेळ आहे, अशा शब्दात सामनातून मोदी सरकारला सुनावण्यात आलंय। तसंच अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला 2 तासात खतम केलं होतं, त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात असंही अग्रलेखात म्हटलंय। तसंच ही राजकारण करण्याची वेळ नाही, जवानांच्या पाठीशी देशानं उभं राहण्याची वेळ आहे, अशी भावना देखील सामनामधून व्यक्त करण्यात येते। की दरवेळेला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ, आता सोडणार नाही, आम्ही हे करू ते करू, हे नुसतं तोंडी वाफा दवडण्यापेक्षा एकदाच काय तो याचा सोक्षमोक्ष लावून टाकला पाहिजे। त्याच्या यंत्रणेच्या सुद्धा चिंधड्या उडवणारा हल्ला आहे। एवढा मोठा हल्ला होणार याची जर का आपल्याला सुतराम माहिती सुद्धा मिळत नसेल, तर मग या सगळ्या यंत्रणा आणि त्या यंत्रणेचा जो कोणी प्रमुख असेल तो नेमका करतो काय, त्याच्याकडे त्यांचं नेटवर्क हे आहे की नाही, आणि असेल तर मग तशा सूचना आपल्या सैन्य दलाला दिल्या जातात की नाही, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। पाकिस्तान हा भिकारी देश आहे, त्याची जागा आम्ही दाखवून देऊ, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपये देणार असल्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली आहे। ते सांगलीत बोलत होते। भारत देश या 44 जवानांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। कोणीतरी असं म्हटलंय, अब जो नगाड़ा बज ही गया है सरहद पर शैतान का, नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का। आता ही वेळ आली आहे